डी डी आहे ना? हा बाबा ताड वाजव ना तर राहू द्या नंतरच करू आपण.
स्टार्ट करा. नवीन जुना अशांत शांत सुशांत. ओके करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची हजी जी जी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. पोटामध्ये पिचवा ढकलला, पोटामध्ये पिचवा ढकलला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा तरा पडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोतळा. भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आता इतिहास इथेच थांबायचा. आपण सगळं इथे थांबवलं. याच्यामध्ये हा इतिहास दाखवायचा होता आम्हाला. तो हिंदू मुस्लिम वाद म्हणून नाही, लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम हा वादच नव्हता. जर वाद असता, जर मुस्लिम समाजाची लोक किंवा मुस्लिम समाज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वैरीच असता, तर छत्रपतींच्या अनेक सैन्यांचे गटाचे प्रमुख हे मुस्लिम बांधव होते. ज्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, ज्या वाघनख्या, त्या वाघनख्या बनवून देणारा देखील मुस्लिमच होता. अफजल खानाची इतंभूत माहिती देणारा देखील मुस्लिमच होता. जिथे आरमार समुद्राच्या किनारी जे सैन्य उभं केलं आरमार, त्याच्या प्रमुखपदी देखील मुस्लिमच होता. मग कसं काय मुसलमान आणि हिंदू आणि असे काय वार? अजिबात नाही. हा, छत्रपतींचे वैरी होते ना, जे स्वराज्याला खीळ घालतील ते वैरी होते. ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, कोणीही असेल, स्वराज्याला जो खीळ घालेल तोच खरा वैरी होता. असे छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि म्हणून आम्ही इथे दाखवलं की अफजल खानाचा कोतळा काढताना एक छत्रपतींवर वार झाला होता. तुमच्यापैकी कोणी सांगेल का? प्रगल्भ आहात आपण, सर्व प्रगल्भ आहात. आता मोबाईल्स आहेत, सगळं आहे, इतिहासात आपल्याला खराखुरा माहिती पडत आहे. छत्रपतींवर जो वार केला होता तो कोणी केला होता? आपण कोणी सांगू शकाल का? बघूया. अगदी बरोबर. कोणीही दुसरा कोणालाही वार करता आला नाही, परंतु त्या कृष्णाजी भास्करला मात्र वार करता आला होता. त्यांनी वार केला होता आणि त्याचा ताबडतोब तिथेच त्याला मारून टाकला. म्हणून आम्ही हे सगळं दाखवण्यासाठी हा इतिहास उभा केला. जर आपल्याला आवडला असेल, हे सत्य जर आवडलं असेल, पटलं असेल, तर जोरदार टाळ्या होऊन बघा, जोरदार. त्यामुळे डोक्यातून आपण हे काढून टाकायचं, छत्रपतींचे मावळे होऊन जायचं आपल्याला. इथे आमच्या सर्व कलाकारांची मी आपल्याला परिचय करून देत आहे. पहिले शाहीर, ज्यांना तुम्ही शाहिरीच्या भूमिकेत पाहिलं, ज्यांनी शाहिरी उभी केली, यांचं नाव आहे, जरा जोरदार टाळ्या, मयूर कदम. केव्हा केव्हा भेटणार, कदम कदम बढायच्या, असे केव्हा केव्हा आमच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात. आज खास कंधारकरांसाठी इथपर्यंत कदम कदम बढायच्या आलेले आहेत. मयूर कदमांसाठी जरा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या. त्यानंतर या मगाशी मी म्हटलं नाही का, अशांतचा भाऊ सुशांत, ते सुशांत कधी कधी गायब होतात, कळत नाहीत कुठे असतात, शांत असतात तरी देखील. आमच्या वी द पीपलचे मॅनेजर आहेत. हां, कितीही आम्ही रागवलो, कितीही दादा बोलले तरी प्रेमाने हसणार आणि प्रेमानेच सगळं करणार. खूप जोरदार टाळ्या म्हणून आपल्या सुशांतसाठी. सुशांत. आणि वा, मी मग अशी म्हटलं होतं की ज्यांच्या बायकोने विचारलं आमचे नवीन कुठे आहेत, तर आपण म्हणायचं जुन्याला विचारा. ते नवीन सापडले, ते तुमच्यासमोर उभे केलेत नवीनला. नवीनसाठी जरा जोरदार राहा. धन्यवाद. नवीन हा तेलंगणाचा आहे बरं, महाराष्ट्र नाही आहे. खूप छान तेलुगू बोलतो, पण आता बोलणं
नाही बोलला, ठीक आहे चलो. आणि त्यानंतर ज्यांनी मगाशी इथे गडबड केली त्याला शिक्षा दिली, इथे वरती पुढे यायचं हा कधी येत नाही वरती, पण आता मुद्दाम त्याला आणला की इथे काहीतरी गडबड केली मगाशी, राहून गेलं काहीतरी, कबूल झाला बघा, खाली मन घालून शिक्षा भोगतोय. ताट म्हणून उभा राहा, मस्त. जितू नाव आहे, जितूसाठी जरा जोरदार गाड्या, जोरदार. त्यानंतर अफजल खान, आइए जनाब आइए. अफजल खान किती लोकांना आवडलं, जरा जोरदार टाळ्या आणि हात वर करा. या मुख्य घ्या. अरे चान्सच नाही कुठे, फुल हाऊसफुल, फुल आहे सब कुछ. या कलाकारासाठी जर जोरदार टाळ्या. हे पण आम्हाला चर्चेत सापडतात आणि सुवर्णक्षण आमच्यासाठी वैभव पवार यांचं नाव आहे, जरा जोरदार टाळ्या. आणि हे सगळं घडविणारा, हे सगळं बनविणारा, सगळं ज्याच्यातून तुम्ही डान्स पाहिले, अजून काही पाहणार आहात, हे सगळं घडविणारा हर कुन्नरी आमचा एकदम, ज्याला अष्टपैलू कलाकार आम्ही म्हणतो, असं अष्टपैलू कलाकार ज्यांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहता. त्यांचा डान्स कोरिओग्राफर प्रमोद जाधव, जोरदार जोरदार धन्यवाद. आणि मगाशी आग ही आग, आग ही आग, कुठे आहेत ते आग ही आग? अच्छा बाहेर गेला, थांब नंतर बोलू आपण. आणि आता ही जी कलाकृती होती ही नाट्यमय कलाकृती होती, कारण अफजल खानाचा वध झाल्यानंतर छत्रपती शिवरायांची कीर्ती संपूर्ण देशभर गेली. आणि त्यानंतर ज्यावेळेला आग्र्याचा तह झाला आणि महाराजांना आग्र्याला बोलावून आलं आणि मग महाराजांनी युक्तीने आग्र्यातून आपली सुटका करून घेतली. एवढंच नाही, बाल शंभूराजे यांच्याबरोबर आपले अंगरक्षक यांना सुद्धा सही सलामत महाराजांनी बाहेर काढले. आणि ज्यावेळेला औरंगजेबाला कळालं की आपण आता मूर्ख ठरलेलो आहे, दिल्लीला आपल्या राजधानीत येऊन, महाराष्ट्रातून येऊन आपल्याला मूर्ख बनवलं गेलंय, तिथून औरंगजेबाने तो डाव धरला. छत्रपती शिवरायांची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली. अशा वेळेला औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक कवी, दरबारी कवी होते. दोन बंधू होते, मोठे बंधू छोटे बंधू, रामभूषण त्रिपाठी. दरबार भरला असताना औरंगजेब म्हणाला की कवी हो, कुछ सुनाओ मेरे बारे में. कारण प्रत्येक राजाला असे पाळलेले कवी असायचे, स्तुती करणारे. रामभूषण त्रिपाठी म्हणाले कि मैं एक ही शर्त पर आप पर सुनाऊंगा, अगर मैं आप मेरी जान बख्श देते हैं तो. औरंगजेब म्हणाला ऐसा कुछ सुनाने वाले हो? हाँ सुनाऊंगा, लेकिन आप वादा करिए मुझे जान बख्श देंगे. बख्श दिया, बोलो. आणि त्या रामभूषण त्रिपाठीने औरंगजेबाने कसे भावाची हत्या केली, वडिलांना जेलमध्ये टाकलं, हे तख्त मिळवण्यासाठी कुठली कुठली पाप केली त्याच्यासमोर मांडली. औरंगजेब खजील झाला, दातळ खाऊ लागला, पण शब्द देऊन चुकला होता. देश निकाला करो इसका. तो रामभूषण त्रिपाठी मुघल राज्यातून बाहेर पडला, पुढे छत्रसाल राजाकडे शरण घेतली, तिथेही रमला नाही. तो महाराष्ट्रात आला छत्रपती शिवरायांना शोधायला. 6 महिने फिरत होता दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवरायांना शोधायला. आपण छत्रपती शिवरायांना ज्या वेशात पाहतो, 24 तास का छत्रपती या वेशात राहत नव्हते. छत्रपती सामान्य मावळे होते, फेटा बांधायचे, धोती घालायचे, सामान्य माणसापणे छत्रपती राहत असल्यामुळे कोणी ओळखलं नाही. असाच थकून भागून 6 महिन्यानंतर तो रामभूषण त्रिपाठी एका झाडाखाली बसला आणि त्याला घोड्याच्या टापाचा आवाज ऐकायला आला. 10-12 मावळे घोड्यावरती येत होते. त्यांनी थांबवलं, रुकिये रुकिये, क्या आप छत्रपती शिवाजी महाराज को जानते हैं? ज्यांना विचारलं तेच दस्तूर खुद्द छत्रपती शिवराय होते, पण त्यांनी सांगितलं हाँ जानते हम. आपली ओळख नाही सांगितली महाराजांनी. जानते हैं, मुझे मिलना है, मैं उत्तर से आया हूँ, 6 महीने से घूम रहा हूँ यहाँ पर, मुझे उनसे मुलाकात नहीं हो रही है.
आप मुझे मिलवाएंगे? बोले जरूर मिलवाएंगे। क्यों मिलना चाहते इतना दूर से आके? मैंने बहुत सुना उनके बारे में। मैंने बुंदेलखंड छत्रसाल के दरबार में सुना है छत्रपति शिवाजी महाराज आगरा से कैसे निकले, उनकी कीर्ति कितनी फैली हुई है और उन पर मैंने बहुत कुछ लिखा है, मुझे उनको सुनाना है। शिवराय म्हणाले ठीक आहे सुनाव। तर त्यावेळेला त्या रामभूषण त्रिपाठीने हे त्यांना ऐकवलं ते कि इंद्रजिमी जंब पर बाढ़ वसु वंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पौनबरी बाह पर संबुरती नाह पर जौ सहस्र बाह पर राम द्विजराज है, दावा द्रुमदंड पर चीता मृगझंड पर भूषण भी तुंड पर जैसे भुगराज है, तेज हंस पर कान जमी कंस पर त्यो ब्लंच पर शेर शिवराज पर। महाराज म्हणाले क्या उसका मतलब है समजाओ? तर तो म्हणाला की जसा इंद्राने जंबासुरावरती विजय मिळवला तो अहंकारी रावण प्रभू रामचंद्रांनी त्याचं गर्वहरण केलं, त्या प्रकारे जसं वादळ असतं ते वादळ भरलेल्या ढगाला सुद्धा वाहून घेऊन जातं, ज्या प्रकारे शंकरांनी रतीचा जो पती होता मदनावर त्याच्यावरती विजय मिळवला, त्या प्रकारे जे सहस्र भाऊ असणारे क्षत्रिय त्याचा निपात परशुरामाने केला। त्या परशुरामाबद्दल तो रामभूषण त्रिपाठी म्हणतो द्विजराम, दावा द्रुमदंड पर जशी वीज जी झाडाच्या बुंध्याला उकळवून टाकते मुळासकट, ज्या वेळेला हरणाचा झुंड असतो मृगझंड त्याच्यावरती चिता आक्रमण करतो, त्याचबरोबर जो हत्तीचा कळप असतो त्या हत्तीच्या कळपावर एक सिंह भारी पडतो, जसा अंधार असतो त्या अंधारावरती एक प्रकाशाची किरण एक प्रकाशाची तिरप सुद्धा तो अंधार नष्ट करते, आणि जसा कान्हा अहंकारी कंसावरती भारी पडला तसाच माझा राजा तो म्लेच्छ वंश जो आहे मुघलांचा वंश त्याच्यावरती भारी पडला। महाराजांना खूप आवडलं ते काव्य। महाराज म्हणाले फिरसे सुनाव। 8 वेळा महाराजांनी हे काव्य ऐकलं आणि त्यांना सांगितलं आपल्या सेवकांना की सकुशल यांना राजगडावर घेऊन या। तोपर्यंत महाराजांनी आपली ओळखच सांगितली नाही आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला दरबारामध्ये महाराजाच्या वेशासह त्याच्या सामोरी गेली त्यावेळेला तो दंग झाला की ज्याला आपण भेटलो तेच छत्रपती शिवराय होते। असे हे छत्रपती शिवराय आणि त्या कवीचं नाव होतं कवी भूषण। आणि पुढील गीतासाठी मी जॉली दादा विनंती करतो आपण ते सादर करावं। बी फ्लॅट
स्वराज्याची मंत्र करंगळी हो करंगळी कापून दिला हो करंगळी कापून दिला मस्तकी लावला भगवा फडकला भगवा फडकला भगवा फडकला समानतेचा न्याय देऊन शत्रूचा नायनाट केला शत्रूचा नायनाट केला शत्रूचा नायनाट केला चोख विचार चोख आचार महाराष्ट्राचा राजा झाला महाराष्ट्राचा राजा झाला महाराष्ट्राचा राजा झाला छत्रपतीच्या स्वराज्याला छत्रपतीच्या स्वराज्याला मुजरा पहिला भगवा फडकला भगवा फडकला भगवा फडकला भगवा फडकला स्वराज्याच्या हक्कासाठी स्वराज्याच्या हक्कासाठी शिवबा जवळला भगवा फडकला भगवा फडकला फडकला भगवा 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 फडकला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आता हा दादा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्नच दाखवलं नाही हो मराठी माणसाला मराठी मनामध्ये त्यांचं आत्मभान जागृत केलं त्या मराठीमध्ये एवढा सन्मान भरला आणि तो एवढा कणा असा ताट करून टाकला की प्रत्येक मराठी माणूस म्हणतो मोडेन पण वाकणार नाही त्यामुळं महाराष्ट्र सोडला इतर कुठल्याही राज्यातले त्यांचे आदर्श असतील त्यांचे विचार असतील वादविवादामध्ये किंवा त्या प्रतिमेमध्ये आपल्या समोर टिकू शकत नाहीत कुठली मी कुठल्या राज्याचं नाव घेत नाही मराठी माणूस असा आहे जो सांस्कृतिक दृष्ट्या एवढा प्रगल्भ झालेले आहेत ना राष्ट्रसंतांनी इथल्या महामातांनी महापुरुषांनी त्याच्यावरती एवढे चांगले संस्कार केलेले आहेत इथला वारकरी संप्रदाय असेल एवढे चांगले संस्कार केलेले आहेत की मराठी माणूस हा नेहमी हा दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतो दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो शाहीर साबळेंनी ते मांडलेला किस्सा आहे दिल्लीच्या ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा आणि सह्याद्रीला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो असा हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित झालेला घडलेला आहे त्यामुळं नक्कीच आपल्याला याचा आपला अभिमान असलेला पाहिजे आणि या छत्रपती शिवरायाच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांना आमच्या विद पीपलच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा आपण उद्यापासून पुढच्या 19 तारखेपर्यंत शिवाजी महाराजांचा हा जयंती उत्सवाचा जो जल्लोष आहे हा नुसता अशा कार्यक्रमाने नाही हो तो विचाराने तुम्ही पेटवला पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्यामुळे पुढील सादरीकरणासाठी मी जॉली दादा आपल्या समोर आमंत्रित करतो जॉली दादा पुढचं जे सादरीकरण आहे हा काय आहे की महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये ओवी एक असं काव्य आहे की पूर्वीच्या आपल्या आयाबाया जात्यावरती गाणं म्हणत असताना ओवी रूपातून ते आपलं जे काय म्हणणं आहे जे आपलं काय सांगणं आहे त्या सांगायच्या सीमाताईंनी सुद्धा ही ओवी आपल्या समोर आणलेली आहे आपण पाहूया त्या काय सांगतात आपल्याला हॅलो हॅलो एवढे शांत का बसलेत सगळे जोरदार टाळ्या कार्यक्रम थोडाच आता बाकी आहे आपला कारण वेळेत आपण सन्मान करूया आमच्या संपूर्ण खरोखरच
खूप खरंच त्यांना धन्यवाद. मानाचा मुजरा आपण सर्वांना. साहेब बसलेले आहेत तिथेच. तरी देखील कारण एवढं मोठं मन करून हा कार्यक्रम वेळेच्या बाहेर चाललेला आहे. 10चं बंधन असतं, परंतु खरोखर कंधार पोलीस स्टेशनला सगळ्या मानाचा माझ्या मुजरा. मानाचा मुजरा पोलीस स्टेशनसाठी परत करू. धन्यवाद. अगदी कमी वेळामध्ये संपवून टाकू. चला. आणि या ठिकाणी खास माझ्या माता भगिनींसाठी ही जात्यावरची ओवी घेऊन आली आहे. तुम्हा सर्व माता भगिनींना माहिती आहे की भारतीय इतिहासातील सर्वच राष्ट्रमाता अशा होऊन गेल्या की त्यांच्यामुळे आज आपण अभिमानाचं, सन्मानाचं, स्वाभिमानाचं जीणं जगतोय. आणि म्हणून अशा काही मोजक्या राष्ट्रमातांना या ओवीतून आपण वंदन करायचं आहे. आणि म्हणून ही ओवी खास माझ्या या माता भगिनींसाठी. तुमचं लक्ष आहे ना? पहाटेचं हे वातावरण आजही आपल्या गावाकडे आपली माय जात्यावरती जेव्हा दळण दळते आणि त्या जात्यावरती अवीट गोडी त्या ओवीची आणि या जात्यावर दळलेल्या पिठाची भाकर ती चुलीवरची. आणि म्हणून हे फार मोठं भाग्य लागतं. आज त्या माता भगिनींना सुद्धा मानाचा मुजरा करते आणि ही ओवी खास तुमच्यासाठी सादर करते. पहिलं माझं वंदन हो. फक्त तुम्हाला विनंती आहे की शब्दाकडे लक्ष द्या. पहिलं माझं वंदन हो राजमाता जिजाऊला. समाजाची महिला जिनं सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील भिडेवाड्यामध्ये ज्ञानदानाचं काम केलं. त्यामुळे तिला आपण विसरून कसं चालेल. आणि म्हणून 14 फुलं वंदन हो माता फातिमा शेखला. समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला. गोर गरीब अनाथांच्या
सो मच. आणि यानंतर लगेचच भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता राजमाता यांचं हे गीत आहे. हे गीत तुम्हाला अन्य कुठल्याही कार्यक्रमात ऐकायला मिळणार नाही. जॉली दादांनी कवी किरण सोनावणे मुलुंड मुंबई या ठिकाणी राहणारे ज्येष्ठ कवी आहेत, त्यांना विषय दिला आणि हे गाणं लिहून घेतलं. आणि हे गीत फक्त विनंती आहे की कवीच्या शब्दाला अगदी काळजीपूर्वक ऐकायचं, कारण कवी गाणं लिहितो, गायक गाणं गातो, गायकाला अनेक पुरस्कार मिळतात, पण कवी मात्र अंधारात राहायला नको. म्हणून प्रत्येक गाण्याच्या आधी त्या कवीचं नाव घेणं कर्मप्राप्त आहे. आणि म्हणून कवी किरण सोनावणे यांना मानाचा मुजरा करते. फक्त हे गाणं या विचार मंचावर कसं सादर करायचं, तो इतिहास कसा लोकांपर्यंत सगळ्या या आपल्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचवायचा, हे सगळी जॉली दादांची ही थीम हे गाणं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कवी किरण सोनावणे यांना मानाचा मुजरा करून हे गीत आपल्यासाठी सादर करते. भारताच्या इतिहासातील थोर राष्ट्रमाता राजमाता माता यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाई. माता जिजाऊचा जन्म झाला नसता तर रयतेला बाळ शिवबासारखा राजा मिळालाच नसता. माता सावित्रीचा जन्म झाला नसता तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती आणि भारतातल्या कुठल्याही स्त्रीला शिक्षण मिळालं नसतं. आणि जर का माता रमाईचा जन्म झाला नसता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान या भारत देशाला मिळालेच नसते. आणि म्हणूनच या भारताचा इतिहास घडवणाऱ्या थोर राष्ट्रमाता राजमाता रणरागिणी माता यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाईच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा. रणरागिणीने जन्म घेतला, जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ जिवंत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस. आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली. छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला आणि याच बाळ शिवबानं आई जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं. अशी ती राष्ट्रमाता आई जिजाऊ. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांद आमुच्या घराघरात सिंहासनी बैस या काळ जात. तुला आरतीने स्तोत्रात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवायाने पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवानं पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर आधी प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल. बरोबर ना?
सावित्री ज्योतिबा फुले. आसवांचे अंगार केले, पंखानी आभाळ पेरले, जीर्ण रूढींचे पहाड पडून विद्रोहाचे सुरुंग पेरले. अशी ती सावित्री, ती साऊ होय होय जिला ज्योतिबा प्रेमानं साऊ म्हणे. अशी ती सावित्री, समतेची सावली, ज्ञानाची माऊली आई सावित्री माऊली. आणि आज तिच्याच ज्ञानदानामुळे भारतातील प्रत्येक स्त्री उच्च शिक्षित होऊन उच्च पदावर जाऊन बसते. ही केवळ आणि केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्क अधिकारामुळे. आणि म्हणूनच आज ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माझ्या कंधारमध्ये या माता माऊलींशी काहीतरी बोलायला आहे. नीट लक्ष देऊन ऐकायचं की होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळीनो काय करताय तुम्ही आज? वंशाला दिवा हवा, मुलगी नको मुलगा हवा. सासरच्या मंडळींनी सांगितलं म्हणून त्यांचं ऐकून पोटातच स्त्री भ्रूण हत्या करता, गर्भातच तिची हत्या करता. अगं माझ्या लेकीनो, जर स्त्रीची निर्मितीच नाही झाली तर या विश्वाची निर्मिती कशी होईल? नका करू असं. अगं काय करताय तुम्ही आज? तुम्ही साऱ्या जणींनी माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय आणि चक्क देवी बनवून मला फोटोमध्ये फ्रेम केलंय. जमेल तसं जमेल तेव्हा सोयीनुसार माझं कौतुक करता. पण मला खरं दुःख याचंच वाटतं की तुम्ही साऱ्या जणी मला फक्त गृहीत धरता. त्याचाच राग मी आज तुमच्या समोर खोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माझ्या लेकी बाळीनो, सखी मैत्रिणींनो, तुम्ही साऱ्या जणी शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शाण्या झालात. विकृत स्त्री मुक्तीच्या तुम्ही प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता. अगं माझा वारसा सांगून तुम्ही स्वार्थासाठी राबता आणि गर्भातल्या सावित्रीचा गळा तुम्ही गर्भातच दाबता. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा जास्त मी भोगले. स्त्री शिक्षणासाठी मी शेण, दगड, चिखल, गोटे अनेक खावचे आणि त्याची परतफेड म्हणून मी आज असले गाव जलते. होय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ. ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ. तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. मायानं शिकून मनवाद्याची जिरवली ती कुमकुमी ग. जिरवली ती कुमकुमी ग. बाई बाई जिरवली ती कुमकुमी ग. अशी जिजावत सावित्री ग माईवाणी. जिजावत सावित्री ग माईवाणी बनून दावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री माईवाणी बनून दावा तुम्ही हो. जिजामाता सावित्री माईवाणी बनून दावा तुम्ही हो. बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग. पावन केली भूमी ग. बाई बाई पावन केली भूमी ग. अशी जिजामाता सावित्री ग माईवाणी बनून दावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री माईवाणी बनून दावा तुम्ही हो. जिजामाता सावित्री माईवाणी बनून दावा तुम्ही हो. जिजामाता सावित्री माईवाणी बनून दावा धन्यवाद. जोरदार टाळ्या होत होत्या त्या सादरीकरणासाठी. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आपला हा विचार मंच जो आहे हा भारतीय विचार मंच आहे. याच्यामध्ये कुठेही काही होणार नाही. आणि मी सीमाताईंना म्हणत आहे की मी विनंती करतो की पुढच्या सादरीकरणासाठी लगेचच 2 मिनिटं तयार व्हायचं. तोपर्यंत दादा दादा मी गाणी गाणार होतो पण मला या आपल्या कंधारच्या पाण्याने मला जखमी करून टाकलं आणि माझा आवाजच बसला. त्यामुळे इच्छा असून पण आता मला त्या रेंजला जाता येणार नाही म्हणून मी माझं गाणं टाळतो. पण एक गाणं आपण घेतोय तोपर्यंत तुम्ही प्रबोधनावर. ओके. आता महाराष्ट्रामध्ये जे कला प्रकार आहेत त्या कला प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या अंगाने आपण ते मनोरंजन करतो. आणि महाराष्ट्रातले सगळेच प्रकार हे प्रबोधनाचे प्रकार आहेत. त्याच्यात तुम्ही गोंधळ घ्या, भारुड घ्या,
त्याच्यानंतर तुम्ही बतावणे घ्या, या सगळ्या कला प्रकारातून तुम्हाला काही ना काही संदेश जात असतो. महाराष्ट्रामध्ये अशी एक जमात आहे जी भटकी जमात आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांना गुन्हेगार म्हणून शिक्का मारला आणि कंपाऊंडमध्ये कैद करून ठेवलेलं होतं. पण ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यांना मुक्त केलं गेलं. पण त्या जमाती उदरनिर्वाहासाठी, पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या गावात जायच्या. मनोरंजनाची आपली जी साधनं आहेत, जी काय असतील ते खेळ करायचे आणि त्यातून जे काय बिदागी तर नव्हतीच म्हणा, जे काय रुपया 2 रुपया 8 आणे 4 आणे मिळायचे त्यातून ते आपला उदरनिर्वाह करायचा. असा जो समाज आहे तो संपूर्णतः मुख्य प्रवाहात आलाच नाही. कारण त्याला गाव नाही, जमीन नाही, शेती नाही. समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये ज्या चालीरीती आहेत, जे काय उठ बस आहे, याच्यापासून तो कोसो दूर होता. मग अशा वेळेला अशा समाजातला व्यक्ती एखाद्या गावात आला तर तो असा काय परग्रहावरून आला असं त्याच्याकडे बघायचे. हे सत्य आहे की नाही? पण भारतीय संविधानाने त्याचा प्रथम विचार केला. अशा समाजासाठी तो शिक्षणात यावा, त्याला नोकरीच्या माध्यमातून त्याला पोटापाण्याची सोय व्हावी. त्यानंतर जर त्याला गावात घर नसेल तर त्याला निवासी शाळा उपलब्ध व्हावी. त्या निवासी शाळेतून त्याला पोटभर अन्न मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, असा सुद्धा विचार भारतीय संविधानाने केला. त्यामुळं असा गावकुसा बाहेर असलेला जो समाज आहे तो हळूहळू मुख्य प्रवाहात यायला लागला. आरक्षणाच्या माध्यमातून त्याचं प्रतिनिधित्व मिळायला लागलं, त्याला नोकरी मिळाली. ज्याचा बाप कधी कोणाच्या शेतावरती नांगर धरायचा, त्याचा मुलगा कारकून झाला, कारकुनाचा मुलगा इन्स्पेक्टर झाला, इन्स्पेक्टरचा मुलगा इंजिनियर झाला. असा तो उत्तरोत्तर चढतीचा प्रवास सुरू झाला या समाजाचा. अशा समाजातील एक डोंबारी समाज आहे, आपल्याला माहिती आहे, जो कसरतीचे खेळ करतो. त्याचबरोबर त्याच्या अगोदर जो तमाशा कलावंत होता, तो तमाशा कलावंत सुद्धा गावोगाव जाऊन प्रबोधन करायचं, मनोरंजन करायचा. त्यातला एक कला प्रकार होता लावणी. पण आम्ही काय केलेलं आहे की आपल्याला लावणी दाखवणार आहोत, पण ती तशी लावणी नसते. आता सांगायचं नाही आपण, मी तुम्हाला ते सांगणार नाही. लावणीच तुम्ही ऐकणार, पण ती कोणती मी सांगणार नाही. आता गंमत बघूया आपण. कंधारकर पाय नाचले तर चालते का? नाही ना. आणि लावणी कधी झाली तर चकस विषयाला धरून, विष घेऊन नाही, विषयाला धरून चालते ना. मग लावणी नको. बघा की तरी लावणी तुम्हीच उठून नाचाल, बघायचं आहे का? चला आपण दोघात एकमेकांमध्ये चॅलेंज करू. दोघातच आपण इथे तुम्ही तरी नाचाल ना, तर मी तरी नाचेल खाली उतरून. चला, माझ्या सगळ्या ताई असतायत, आपण मजा घेतोय. चला सुरू करूया. फडाची माणसं आली का आपली? अय कलावंत या की या की या. कुठे गेले? मेकअप करतात का काय अजून? राहू द्या नका आपण मेकअप करू, हाय तसंच या. चला या लवकर लवकर, चला रे. कसं आहे की आपण पुरुष मंडळीसाठी विविध माध्यमं उपलब्ध असतात, पण आपल्या ज्या माता भगिनी असतात त्या घर परिवार बघत असतात, मुलं, आपल्या घरातले प्रपंचिक जबाबदाऱ्या. त्यांना आवडलं का कार्यक्रम? मी आपल्या सर्व माता भगिनींना विचारतो, एकदा हात वर करा म्हणजे लक्षात येईल. आणि ज्याने हात वर केला नाही ते टाइमपास करायला बसलेले, असं मी अर्थ काढू का? काय झालं काय दादा? आमचं भाषण आपलं आतमध्ये ऐकलं ते नाही म्हणतात, मी होय म्हणतो. त्यामुळे कोणी घाबरले तुम्हाला यायलाच भीती वाटायला. या तुमच्या सगळ्यांचा इन्शुरन्स काढलाय आपण. या. हॅलो बाप. हॅलो जी श्रीमंत तुम्ही रेडी आहे ना? वा वा. चला खरं तर आपल्याकडे वेळ कमी आहे. आता मात्र मजा येणार आहे. लावणीला नाही म्हटलेत बरं का साहेब, स्वतःच नाही म्हणले, पण म्हणलं आता घेणारच. ते तरी नसतील तर आम्ही तरी नाचू. माहिती नाही ना दादा, ऐका नाही. आता सुरू करूया. चला. जॉली दादांची संकल्पना बघा. ढोलकीवाला द्या की थाप. आता
बघा लक्ष द्या बरं आणि तुम्ही बी. स्वराज्य आणलं जन्माला. श्रीमताई हा आता असंच उभं राहा. बर. काय म्हणलं? आणि आता तुम्ही बी ऐका. काय म्हणला? स्वराज्य आणलं जन्माला. म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराज. तर माझ्या शिवबान आता काय? स्वराज्य आणलं जन्माला. करू मुद्रा की जाऊ शिवबाला. 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 स्वराज्य आणलं जन्माला. स्वराज्य आणलं जन्माला. करू मुद्रा की जाऊ शिवबाला. 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 मुघलांचं माजलं बळ. आया बहिणींच्या गुरुचा छळ. जिजाऊचं रक्त सळसळ. जिजाऊचं रक्त सळसळ. शिवबाला दिलं असं धड. औरंग्याचं काळीज धड धड. मोगलाईत मुसळी गडबड. जिजाऊने घेतला असा बदला. जिजाऊने घेतला असा बदला. करू मुद्रा की जाऊ शिवबाला. 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 अफजल खानाला भेटण्याची घाई. चिरडून टाकलं शिवाला त्याची ग्वाही. पण कावा गणी मी समजलाच नाही. असं का? मिट्टीत खानाच्या शुभभूती भरी. शिवबाची चपळता भारी. वागण्यात त्यांनी पट बेजारी. कोतळा खानाचा बाहेर काढला. कोतळा खानाचा बाहेर काढला. करू मुद्रा की जाऊ शिवबाला. 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 वाजवा हो वाजवा टाळ्या. लय हुरहुरणारी कलावंत आहे बघा. आता ऐका बरं. कल्याणचा खजिना लुटला. काय 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 म्हणला? कल्याणचा खजिना लुटला. अच्छा ते कल्याणचं सुरू. हा ठावा येतो मस्त. कल्याणचा खजिना लुटला. बरं सुभेदाराच्या पळवी सुनीला. ऐकला लय भारी की. हा भारी काय. पण शिवबाचा विरोध तयाला. आई म्हणून स्वागत करी. साडी चोळीन ओटी भरी. जॉलिसी माहे सांगतात भारी. हो जॉलिसी माहे सांगतात भारी. असं घडवीची जाऊ शिवबाला. असं घडवीची जाऊ शिवबाला. करू मुद्रा की 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 जाऊ शिवबाला. स्वराज्य आणलं जन्माला. स्वराज्य आणलं जन्माला. करू मुद्रा की जाऊ शिवबाला. 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 आवडलं का? धन्यवाद धन्यवाद. ही संकल्पना. आणि या गीताचे कवी कोण आहेत माहितीये का तुम्हाला? सस्पेन्स. या गीताचे कवी आहेत खुद्द ज्वालीदादा मोरे. दादा सीमा देता 2 मिनिटं. सीमा
पाटील हे नाव मागच्या 2017 पासून महाराष्ट्राला परिचित झालेलं आहे बाबा. पण सीमा पाटील 2017च्या अगोदर काय करत होत्या खूप कमी लोकांना माहिती आहे. सीमा पाटील या 2017च्या अगोदर नाटकामध्ये, टीव्ही सिरियलमध्ये अभिनेत्री म्हणून काम करत होत्या. आपण कितीतरी सिरियलमध्ये त्यांना पाहिलेलं आहे. आपल्याला कदाचित त्याचा चेहरा आठवत नसेल. त्यांचं एक नाटक होतं बाजीराव मस्तानी, सुपर डुपर. असं कुठलं गाव नाही की जिथे कदाचित कंदारला झालं की नाही मला माहित नाही. बाजीराव मस्तानी मधल्या त्या प्रमुख हिरोईन. असं एक विश्व होतं की जिथं पैसा, प्रसिद्धी सगळं काय आहे. व्हॅनिटी वाहन आहे, चांगला पेमेंट आहे. दुसरं एक विश्व आहे की तळागाळातला समाज, जयंती आहे, उत्सव आहे, तिथं प्रबोधनासाठी बोलवतो. मिळेल त्या मानधनात सगळा आपला टीमचा लवाजमा, ट्रेनच्या तिकीट मिळालं नाही मिळालं, बसायला जागा मिळाली नाही मिळाली, उभारून प्रवास करत जायचं, तिथं त्या गावात सादरीकरण करायचं. असं एक विश्व आहे. पण सीमाताईने विश्व निवडलं आणि सीमाताई 2017 पासून या प्रबोधनाच्या चळवळीत आल्या. आता सीमा पाटील या विविधांगी आहेत, अत्यंत उत्कृष्ट नर्तिका आहेत, उत्कृष्ट अभिनेत्री आहेत, ते तुम्ही बघितलेलं आहे. सुंदर आवाज आहे, तेही तुम्ही बघितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे सादरीकरण आहे. ज्यांना सुंदर आवाज आहे त्याला सादरीकरण येतच अशातला भाग नाही. पण अशा सर्वगुण संपन्न अशा या सीमाताई पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि दुसरं एक असा मी व्यक्तिमत्व आहे जॉलीदादा मोरे. हे सुद्धा 2017च्या अगोदर संपूर्ण भारतामध्ये जॉली ऑर्केस्ट्रा म्हणून प्रसिद्ध होता. त्या जॉली ऑर्केस्ट्राच्या जवळजवळ 4 टीम होत्या, 4 बसेस होत्या. जॉली ऑर्केस्ट्रा खूप भन्नाट कल्पना होती. त्या जॉली ऑर्केस्ट्राचे निर्माता जॉलीदादा मोरे. आणि जॉलीदादा मोरे यांची एक वेगळी ओळख सांगतो. तुम्ही जे नॉनस्टॉप गाणी ऐकता का नाही रेकॉर्डला, पहिला कॅसेटवर ऐकायचं, आता CD वरती ऐकता. नॉनस्टॉप म्हणजे एकाच लईमध्ये जवळजवळ 30-40 गाणी. त्याचा निर्माता ज्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा रुजवली नॉनस्टॉप गीते, 1996ला पहिलं रेकॉर्ड T3साठी जॉलीदादांनी आणलेलं होतं. दुसरी गोष्ट, या कार्यक्रमामध्ये जी संकल्पना आहे ही संकल्पना संपूर्ण जॉलीदादाची. यातली बरीचशी गीतं त्यांनी संगीतबद्ध केलेली आहेत, बरीचशी गीतं त्यांनी लिहिलेली आहेत. असे हे जॉलीदादा मोरे या प्रबोधनाच्या विश्वामध्ये आलेले आहेत. अशी ही 2 रथी महारथी या वी द पीपलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र नाही, आसपास तेलंगणा असेल, मध्य प्रदेश असेल, आम्ही गुजरात असेल, कर्नाटक असेल, तिथे जाऊन हे कार्यक्रम करतो. कुशीनगर पर्यंत गेलेलो आहोत आम्ही, लखनौमध्ये गेलेलो, काश्मीर पर्यंत गेलेलो, काश्मीरला गेलेलो आहोत. आणि टाइम्स ऑफ इंडियाने आमची खूप दखल घेतली. येस येस लखनौमध्ये. आणि त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पेजवर मला वाटतं 2019मध्ये पहिल्या पेजवर आमचा फार मोठा फोटो वगैरे दोघांचा टाकून त्यांनी इंग्लिशमध्ये बातमी दिली होती. हे खरं आहे की कसं आहे की जो आमचा भूतकाळ यांनी सांगितला, पैसा आहे, सगळं आहे, त्या भूतकाळात खूप पैसा होता. जेव्हा हे लक्षात आलं की नाही आपण कुठेतरी चूक करतोय, ज्या महामानवांनी आम्हाला उभं केलं, ज्या महामानवांनी आम्हाला रस्ता दिला होता, ज्या महामानवांनी आम्हाला ही वाट दाखवली होती, त्या वाटेच्या सोडून आम्ही त्या भलत्या वाटेत गेलो होतो आणि आमचा पैसा कमवण्याच्या याच्यात आम्ही राहिलो होतो. जेव्हा लक्षात आलं की नाही हे सगळं खोटं आहे, ते सगळं सोडलं. आणि आता आम्ही दोघेही, सीमाताई आणि मी, आम्ही प्रबोधनाच्या वाटेने आम्ही चालत आहोत आणि श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही चालणार आहोत. आम्हाला मुद्दाम सांगतो की ते सगळे पोलीस बांधव माझे बसलेले, अधिकारी बसलेले आहेत. आम्ही पैशाचा लोभ आम्हाला नाही आहे. सोनकांबळे सरांनीच मगाशीच म्हटले आम्हाला की तुमचा खूप लवाजमा आहे, एवढी कलाकार, एवढी मोठी माणसं टीम घेऊन तुम्ही फिरता. तर ते फिरणं गरजेचं आहे की इथून हे तर फक्त आज 25 आहे, माझं तर 50, 100, 150 कलाकारांना घेऊन मला फिरायचं आहे संपूर्ण भारतात. त्याचं कारण सांगतो. पैसा कमवायचा असता तर एवढी माणसं घेऊन फिरलोच नसतो. एवढ्या पैशात आम्ही भरपूर पैसे कमवून घेऊन गेलो असतो, 4-5 माणसं आणून. नाही, मला महामानवांचा विचाराने आम्हाला चालायचं आहे. त्यामुळे या माध्यमातून जर या माझ्या सगळ्या कलाकारांच्या घरात डाळ आणि चपातीचे पैसे गेले तर काय वाईट आहे.
आमचा आहे, त्यामुळे आम्ही तो विचार करत नाही. सर तुम्हाला अजून सांगतो, हे 25 आहेत, 50 घेऊन येऊ, 100 घेऊन येऊ, 150 घेऊन येऊ, तुम्ही फक्त संधी द्या आम्हाला, नक्कीच करू आम्ही. तुमच्या दिलेल्या संधीचं सोनं करू. या संपूर्ण कलाकारांच्या टीमचं मी सगळ्यांची एकदा ओळख करून देतोय. इकडे पॅडला जितू दादा ते दोघे मेवणे बोलतायत, लक्ष द्या. घरचं नंतर बोला. पॅडवर आहेत जितू दादा, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या, जोरदार. त्यानंतर ढोलकेला ढोल आणि ढोलकी याचा संगम आहे असे आमचे, त्याचं नाव खूप सुंदर आहे, मोहिते आडनाव आहे. अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ तुम्हाला आठवत असेल, मोहिते. तसंच यांचं नाव मोहिते, पण यांचं सुरुवातीचं नाव आहे ऋषिकेश मोहिते. जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. त्यानंतर त्यांच्या बाजूला बसलेले आमचे रिदम किंग, की ज्यानं 24 तास हातात ढोलकी द्या, ढोलक द्या. अगदी रेल्वेचा डबा असो, रेल्वेच्या डब्यामध्ये पण आम्ही वाजवत असतो, गाणी म्हणत असतो. पैसेही लोक देतात, ते घेतो आम्ही, त्यातलंच आम्ही नाश्ता करतो. मुद्दाम खेळकर सांगतोय, परंतु या निलेश ताडेसाठी जरा जोरदार टाळ्या, निलेश ताडे. त्यानंतर आमचा त्या कोपऱ्यात बसलेले आमचे छोटे कलाकार आहेत. मंदार नावच सुंदर आहे, अगदी गोड हसणं, गोड बोलणं आणि गोड स्वभावाचा, आम्हाला कधीही उपलब्ध होणारा. दादा मी येतो, माझी त्यांना अडचण आहे, ते नोकरीला आहेत, तरी पण दादा मंदार मला अडचण आहे, तर मंदार दादा ठीक आहे मग मी येतो. मंदारसाठी जरा जोर. आणि यंदा कर्तव्य आहे. ठीक आहे, पत्रिका छापल्यावर येऊ आपण. त्यानंतर अगदी छोटा की सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच इतकं कमांड हातामध्ये घेऊन सुरांची जादू, आम्हाला सुरांना असं मस्तपैकी सुरांचं एक विश्व निर्माण करून आम्हाला सगळ्यांच्या गाण्यांच्या पाठीमागे घेणारा आमचा यशस्वी कलाकार यश, यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. यश. आणि मगाशी जे सांगितलं होतं, आग ही आग, सिराज दादा या. ज्याने मगाशी माझ्या राजा तो अग्नीचा जो काही खेळ करून दाखवला, तो खेळ करणारे आमचे हे सिराज, यांच्यासाठी जरा जोरदार आहे सिराजसाठी. धन्यवाद. आणि आता श्रीमती हो चला. आणि या ठिकाणी हे शेवटचं गीत आपल्या समोर सादर करते